तो मराठी लोगों का यही प्रॉब्लम है, हमारी सोसाइटी में हम खाटी लोगों को नहीं रखते। काय झालं? भांडण कशावरून चालू आहे? सोसाइटी का रूल है, घाटी लोग को फ्लैट नहीं देते हम। घाटी म्हणजे माहिती आहेत कोण? घाटी म्हणजे घाटावर राहणारे. घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी. आणि त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानीत तुम्ही राहू देणार नाही. ही मुजोरी, हा उन्मत्तपणा यांच्या रक्तात आला कसा? बेपारी बेपारी म्हणून यांना आसरा दिला. यांच्या कारखान्यात कामगार म्हणून स्वतःचं रक्त सांडलं. यांच्या पेड्यांवर काळ्यांवर माथाडी म्हणून राबराब राबला. पण मराठ्यांचा तणका दाखवलात का यांना कधी? 105 हुतात्म्यांचं बलिदान डोक्यात खिळे ठोकून बसवा. आणि हा जो भगवा झेंडा आहे ना, हा हातात नका मिळव, इथे ठेवा. इथे तुमच्या मनात, तुमच्या रक्तातून धमण्यातून व्हायला पाहिजे हा भगवा रंग. पुन्हा शिवाजी राजा भोसले हा एक प्रेरणादायक मराठी चित्रपट आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित आहे. हा चित्रपट केवळ इतिहासाची आठवण करून देत नाही, तर आजच्या समाजात त्याच्या विचारांची किती गरज आहे हेही दाखवतो. चित्रपटात एक सामान्य तरुण आपल्या जीवनातील संघर्षामध्ये अडकलेला असतो. त्याला वाटतं की बदल शक्य नाही, पण जेव्हा तो शिवाजी महाराजांचा इतिहास, त्याचे पराक्रम आणि त्याचा ध्येयवाद अभ्यासतो तेव्हा त्याच्या मनात परिवर्तन घडतं. शिवाजी ही फक्त ऐतिहासिक व्यक्ती नसून एक विचार आहे हे तो जाणतो. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभावी असून संवाद खूपच दमदार आहे. राजे पुन्हा या भावनेला चालना देणारा हा चित्रपट युवा पिढीला प्रेरणा देतो की संघर्ष करणं, अन्यायाविरुद्ध उभं राहणं आणि समाजासाठी काहीतरी करणं किती महत्त्वाचं आहे. छायाचित्रण, संगीत आणि अभिनय या सर्वच बाबतीत चित्रपटाने चांगली उंची गाठलेली आहे. विशेषतः मुख्य कलाकाराची भूमिका आणि शिवाजी महाराजांचे दाखवलेले स्वप्न हे प्रेक्षकांच्या मनाला भिडते. एकंदरीत पुन्हा शिवाजी राजा भोसले हा चित्रपट फक्त एक करमणुकीचा माध्यम नाही, तर तो आपल्याला विचार करायला लावतो की आजच्या काळात शिवाजी पुन्हा यायला हवेत, आपल्यातल्या प्रत्येकाच्या रूपाने.